राजा कोण असं बोलला रे तू? मला लय राग आला तुला आता. आई मी बोललो तुला राग आला आणि माझा एवढा मोठा अपमान केला, लग्नात नाही बोलावलं मोठा जवायले, तेव्हा नाही तुला राग आला काय? हा राजा जरा समजून घे ना, आपल्या कोणती चूक होती शकते बरं. तुला बी पोरगी आहे ना पुढे, एवढा राग करत असतात काय? आणि सासूला कोणी हाकलून देते काय? म्हणजे सासूला म्हटलं ना आठवण नाही राहिली, असं राहिलं तसं राहिलं, सफाई दिली ना वरतून, तरी तुला चबड करायचं काही काम होतं काय? जाय मला काही हे होतं काय? तुला माहिती आहे ना सविता कशी आहे तर, पहिले तर 15 दिवस चांगली राहते, 15 दिवस खराब राहते. आता तिला जर माहीत झालं, तिच्या आईला हाकलून दिलं, काय वागीन त्या सांगते चांगले. तू काय म्हणताय? आणतच नाही दिली मी आता, अजिबात नाही आणत. आणि तू मनात बोलू नको आता, भय मी पाहून घेईन. राजा आता आवाज नको देऊ, राजा राजा करू नको तू. हो माई बाई कोण शिकवलं गेली एवढा तर बोलेला चबड करे ना हा आईसोबतही. आता तर आईले नाही मानून नाही राहिला. चल पाय तो काय म्हणते तो. चला आता शांती झाली का तयारी? तयारीचं काय करता? पाय ना तो राजानं हाकलून दिलं ना त्याच्या सासूले. तुम्हाला तर काही घेणं देणंच नाही राहिलं. घरांनी कोसा चालू आहे, काय चालू आहे. रिंकू घरी आली. शांती तू आजच्या दिवस नाटक दाखवू नको काही, मोठा कार्यक्रम आहे शकुनाबाईचा, खूप खर्च लावला तिने आज. आणि आजच्या दिवशी तू टाळढकल करू नको. आज तो लिहाच लागते. घरात एखाद्याचा जीव बी गेला तरी मला लिहाच लागते. बरोबर आहे चिंताची बाबा? आई आई झाला का स्वयंपाक? स्वयंपाक झाला का? का रे स्वयंपाक झाला का? कोण जेवण करायला झाला वाटते तुले? कुठे जेवण आहे? तुम्हाला काय माहित आहे? आम्ही तर मस्त पोरं पोरी डबा पाटील चाललो बाबा आपल्या वावरांनी. आई झाली का ती तयारी? नाही चिंता, घरात स्वयंपाक नाही झाला अजून. शांती याला सांगितलं नाही का? आज रिसेप्शन पार्टी आहे म्हणून आपल्या लग्नात जा लागते. सांगितलं झाले का? विचारून घ्या तुम्ही. बाबा आणि डबा पाटील चाललं ना, काय करतो रिसेप्शन पार्टीचं? बरं बरं आता त्या लग्नांनी त्या घरी कोणी येते का पाहिजे तू? आता रिसेप्शनच्या दिवशी तू डबा पाटील चालला तू? चिंता अजिबात जाऊ नको कुठेच. आणि तुला सांगतो त्या आईला म्हणा पटापटा तयारी कर आणि लग्नात चल, नाही तर माझ्यापेक्षा वाईट नाही कोणी. हो बाबा ठसन करणं कमी करा तुम्ही, आता कोणी ऐकत नाही तुमची. आम्ही तर मस्त डबा पाटील चाललो, चकुली बी नेली, मस्त मज्जा. पदोपदी मांडायला लागते. जवळ जवळ व्हायचं सांगितलं मी पहिल्या दिवशी येत्या म्हणून सगळ्या कार्यक्रमांनी. नाही राहिली आठवण. मनीषाच्या बाबाला समजलं नाही बोललो दे म्हणून, पण किती हरामखोरीपणा केला जवळ ना. आता सविताला सांगतो मी गेल्यावर, मला म्हणते जा तुम्ही घरी. अहो माय बी तिच्या घरी काय राहायला गेली काय? मी नाही बोलायला गेली असती असंच म्हटलं असतं. मान्य दिला आम्हाला. सखूबाई म्हणतात म्हणा मला. पाहिलं नाही सखूबाई कोणत्या लायकची आहे तर. आता दाखवतो मी जवायले इंगा. बापरे छान दिसून राहिली मनीषा. पप्पू एकदम 100तून जोडी दिसून राहिली. अरे आई गाडी आली ना बाहेर. मनीषा पप्पू निघा तुम्ही आता, आम्ही येतोच. सुलोचना ताई तुम्ही पण तयारी करा ना. हो मनीषा पण घ्या आई, तुम्ही तरी नाही म्हटलं मला साडी घाल हे घाल ते घाल. पण घ्या माई देराणी आली नाही एक दिवसाची, जेठानीची काळजी पडली. अशीच राहायचं बाप्पा माझ्यासोबत, काही टेन्शन नका घेऊ ताई तुम्ही. चल आई येतो आम्ही. चल मनीषा. माझ्या दिराला तर कोणत्या गोष्टीची टेन्शन नाही आहे. आई चला मी बी तयारी करतो. आणि सगळे पाहुणे गेले ना, आपणच राहिलो. पप्पू चला मग. शांती आली नाही अजून, शांतारामही नाही आला. येतो म्हणजे 10 मिनिटांनी. चल मनीषा चल येतो आई. बरं झालं बाई चांगलं रिसेप्शन ठेवलं कार्यालयांनी. मंगल कार्यालयात बसले येते रिसेप्शनले. कोणाच्या घरी जागा नाही राहत बसायला पाहुणे येले. चल लवकर सुलोचना, मंडपात पाहुणे येतील आणि आपण घरी राहू. आली आई लवकर साडी घालून राहिली. शकुनाबाई गेली का सगळं जण मंगल कार्यालयांनी? शांताराम तू कुठे गेलता इतक्या वेळचा? किती वाट पाहून आली मी तुझी. कोणत्या घरचे आले ना का सगळेजण? शांती बाकीचे चिंटे? नाही शकुनाबाई आले नाही अजून. रिंकू आली घरी काल वाटते की काय, तिच्याकडे भांडण झालं की काय झालं काही माहित नाही अजून. अरे मग तिला आणता रिसेप्शन मध्ये सांगितलं नाही काय? शकुनाबाई काहीतरी मला वाटते राजाला का त्याच्या सासूले हाकलून दिलं कसं काहीतरी झालं वाटते, म्हणून शांती जरा रागांदी होती. याच्या मागाकणी एक झालं की एक झालं की सुरूच राहते. साईच्या मागून कट 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 कट. शांताराम जाय तू जाय. होय तुझे सगळे पाहुणे आहेत ना एवढे मोठे, आपण एवढं मोठं मंगल कार्यालय केलं खायच्यासाठी. जा लवकर आलीस मी.
नाही येऊ दे कोणाले. शंकर गेला काय? शंकर दे बापा, कोणा सांगायचा गेला. जाय तू आता, कुलूप लावून तुम्ही आता, घरी कोणीच नाहीये. आम्ही दोघं सासू नाही निघतो. ये मग शकुनाबाई, चलतो होतो मी. जाऊ दे शांती म्हणा, आता त्या भावाच्या घरी काही असू दे, मला सांगतो मग तुले मी. सुलोचना करवर लोक तयारी. सविता मस्त दिसून राहिली. चल ना. कोण थांबली तू? हा ना आजी, आई नाही आली ना अजून. आईची वाट पाहून राहिली ना. तुम्ही चलते हा ना. आलीच मी. सविता तुला खल घेऊन जाऊ का आम्ही? घेऊन जा, पण पायदा द्यायले लय मस्त्या करतात ते. आई आई काय झालं? काय झालं सकुबाई? तुला सांगतो सविता, तुला बी राख नको येऊ. त्या नवरा लय माझेला आहे. तुझी सासू आहे मोठी लिडरशिप मला दाखवते, पण संस्कार जराशेक बी नाही त्या नवऱ्यावर. मी मोठ्या मानानं बोलवायला गेली, मान द्यायला गेली आजच्या रिसेप्शनचा. त्या नवऱ्यानं माझ्या सांग लय खराब वर्ताव केला, पण लय खराब वर्ताव केला. आई काय केलं? सांग लवकर काय केलं. मला हाकलून दिलं. जा म्हणे तुम्ही, मला बोलावलं नाही म्हणे, मला मान्य दिला म्हणे. सखूबाई ते मान दिला नाही का जवायले? अरे आई, मान द्यायला गेलती ना मी पहिल्यांदा, तेव्हा सांगून दिलं मी. आता म्हणा तुम्ही सगळ्याच्यात येत जा, डबल डबल माझ्या होणार नाही. तरी बी गुस्सा आला. अरे सखूबाई, जवाई असते तो, जवायचा आठ काळच लागत असते सासू सासऱ्याले. आणि का सविता, तुला समजत नाही का मग? आपल्या लग्नांनी आपल्या बहिणीचे आपला नवरा नाही आला अजून, एखादा फोन करू दे. तशी बातच फोन करतो तू. सविता तिला काय आठवण आहे लेकराच्या चंदी आता? नाही नाही सविता, तू आता जाऊच नको, तू अतिच राह आता. कशी बोलतो सखूबाई तू? पुढचा संसार खराब करते का तू? सखूबाई शांत डोक्याने विचार कर. असं एकदम उचलली जीभ लावली टाळूले असं बोलू नये पुरीच्या संसारांनी. ते तर जरा 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 याला आपण धरून नाही ठेवायला ग. हा म्हणा बापा, चुकलं आमचं. म्हटलं बाई मी असं, तरी तू आपलीच लावते. काही नाही, त्याला जराशी अद्दलच घडवा लागते. आता शांत राह. चल आता, पाहुणे गेले असतील मंगल कार्यालय ते. सविता टेन्शन घेऊ नको तू, बरोबर होते सगळं. आम्ही त्याला एकटं घेऊन निघतो. या मग तुम्ही माहिती की लवकर. आहे माझ्या नवऱ्यानं तुला हाकलून दिलं आहे? माझी सासू नव्हती काय? ती सासू बी असली तर काही म्हणते काय? ती सासू बी त्या नवऱ्याची कोणच आहे ना. सविता मग ऐक तू, तू आता अजिबात जाऊ नको घरी. आम्हाला की आमची पोरगी भारी नाही आहे काही. आता मनीषा गेली, आता तू थांब तिचा. नाहीतरी कामधंदे करायला मी वावरात जाईन तर घरी पाहिजेच कोणी ना कोणी सविता. आणि त्याची जराशी मस्ती मिळू दे. कसे त्यावर अत्याचार करतात ना ते, त्या सासूला बी माहीत पडू दे जरा कसं असते तर. चल आता पाहुणे काय म्हणतील. चल चल सविता. मी म्हणत माझं नशीब फुटलं म्हणत. पण घे, मनीषाचं नशीब किती चांगलं आहे, नवरा किती चांगला आहे, किती खर्च सोनं नाणं सगळं. मला तर निरा हलकट समजतात निरा. मला तर एखादी साडी नाही आणू शकत कोणी. माझ्या बापानं धिंगाणं केलं माझ्या सगळ्या, खरंच धिंगाणं केलं. म्हणतं करते कधी कधी लेकरं देऊन टाका त्याले आणि डबल लग्न करा, अजूनही मला चांगला पोरगा भेटते. नाहीतरी आता पोरीचाच काळ आहे, याची कटकट 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 आयुष्यानेच टिकली कटकट यायची. सविता तू बी विचार कर मनानं, मला बी मन आहे. घेऊ दे टोले, माझ्या सासूला बी घेऊ दे टोले. चल पाहतोच मी आता. नाही माझी लाईफ मला जगायची आहे. लेकरं झाले म्हणून काय आहे, सगळेजण आपापल्या मनानं जगतात, पण मला माझ्या मनानं कधीच नाही जगता येत. सविता चल ना. हा हा आली आई. आता मनीषाचं रिसेप्शन होऊ दे, पाहतो मी काय करावं लागते तर. चकुली आली नाही अजून. थांब आता, चकुलीला फोनच करतो. गणे सोने चकुली आली नाही तू अजून. चल ना. अरे चिंटे, आज मी तर रिसेप्शन मध्ये चालली. कुठे जाता डबा पाटीले? उद्या जाऊ आपण डबा पाटीले. मस्त बुंदी शेव गुलाबजामुन सोडून देतं काय? छकोलीचे बच्चे पहिले कोणी सांगितलं नव्हते येत नाही म्हणून? सोन्याले गण्याले सगळे सांगितलं ना मी. अरे चिंटे, कोणीच नाही येत, तूच असं एकटा. द्या जाशील तर मस्त डबा पाटी करून ये, आम्ही तर उद्या जाऊ. ठीक आहे ठेव. असे असावे, आपण ठरवतो त्या दिवशी काहीच नाही होत. आई स्वयंपाक नको करू. का रे, कोण स्वतः रे तू? आता म्हणता स्वयंपाक कर. कणी काढली भिजवायले, आता म्हणता स्वयंपाक नको करू. कोण? आई सगळ्यांनी कॅन्सल केलं. आज म्हणते रिसेप्शन मध्ये जातो म्हणते आम्ही शकून आत्याच्या घरी. जाय मग तू जाय. होय तू जाय लवकर. चाललो ना बिचारे, चाललो ना. मला विचार पडला. आई वाट पाहून राहिली वाटते. आई काही नाही रिंकू, येला उशीर. वाट पाहू परेशान झाली मी.
म्हटलं घरी येतं की नाही आहे, की गेली तिकडच्या तिकडे. एक फोन नाही, काही नाही, काही नाही. आई का आपल्या घर आहे का ते धरलं आणि ताट वाढलं म्हणून? तर ते पहिले ऑर्डर द्यायला लागते आई. ते बनवतात, मग जेवण करा आरामशीर जेवण. तुला माहिती आहे मनीषचं जेवण तर पहिले किती आरामशीर आहे. आई तू काही टेन्शन नको का माझी आई. मनीष चांगला आहे नाही. आपण त्याच्या आईला 2 गोष्टी शिकवते, मग मी चालली जाईन. नाही तसं नाही म्हणत रिंकू मी. राहण्याक परी 8 दिवस होऊन 15 दिवस राह, तसं काही म्हणणं नाही माझं. पण बाई घरी चांगलं पाहिजे. बरं झालं बाई पोरगा चांगला आहे. आई तू अजिबात टेन्शन नको घेऊ आई. तू म्हणशील मी आता चालली जाऊ काय, पण माझं म्हणणं आहे की आई माझ्या सासूला जरासं समजलं पाहिजे. नाही हिचे आई बाबा बी चांगले आहेत, विचारतात दिले. आई तू जेवली नाही ना माय? काही जेवली नाही अजून. रिसेप्शन पार्टी होती पण काही चालली नाही मी. आई तू नाही गेली का मग कार्यक्रमात? काही नाही गेली मी. आईले काहीतरी राग आला वाटते, ते बाबा बोलले असतील. घे ना तुझ्या आला की जेवण करतो मी. मनीषचे 17 टपा मी मनीष आला की जेवण करतो. पंगे पंगे आला का नाही मनीष? मी म्हटलं की नाही मनीष चल आपण जेवण करू. आई मला जेवण तू सांगतच बोललो मी. फोन कर. मी जेवण केलं बाहेर हॉटेलमध्ये रिंकू सोबत. तुम्ही दोघं जण जेवण करून घ्या. शुभांगी पाहिला तू तर बसली वाट पाहत. बापरे मनीषचे बाबा पाहि ना किती चतुर निघाला हा. बायको समजून जेवण करून द्यायला. मी बसली वाट पाहत घरी. बरोबर तू काय म्हणा मला कमी समजतं. आता शांताबाईची भेट घेतो मी. शुभांगी रिकाम्या गोष्टी राहू दे ना. बाहेर चाललो मी. जाय होय जेवण करून घे लवकर. रिंकू तू गेली मायच्या घरी तथून यायला घुमून राहिली तू. बरं पाय तुम्ही आता किती घुमवतो तू आणि किती काय करतो तू. आई कुठे चालली आई तू? रिंकू बेटा आता सविता नाराज होईन ना. नाही राजा गेला मी जातो ना रिसेप्शन पार्टींनी. हा आई पण घे कोणी कसंही वागो, पण तुला सगळीची काळजी आहे की नाही आई. जाय आई तू जाय. चला मंडळी जाऊ आपण रिसेप्शन पार्टीत. काय आहे काय नाही. राजाचा राग शांत होते, सविताचा बी शांत होते. व्हिडिओ पूर्ण पहा. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.